वितरण देखील केले जाणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत वैद्यकीय आणि बांधकाम प्रकल्पांसह संरक्षण दलांसाठी सुधारित वित्तीय अधिकार प्रदान केले। यामध्ये वित्तीय अधिकारांमध्ये 100% वाढ करण्यात आली आहे, तर काही प्रकरणांमध्ये ती दुपटीपेक्षाही अधिक आहे। यामुळे क्षेत्रीय कमांडर्सची कार्यक्षम कार्यपद्धती अधिक मजबूत होईल आणि करार जलद गतीने पूर्ण होण्यासाठी आणि प्रकल्पांची अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे। परदेशी मूळ उपकरण उत्पादकांवरील अवलंबित्व कमी करून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी लष्करी व्यवस्थेअंतर्गत स्वदेशीकरण आणि संशोधन तसंच विकासासाठी प्रदान केलेले वित्तीय अधिकार दुप्पट करण्यात आले आहेत। चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींनुसार वित्तीय अधिकारांच्या या सुधारित प्रदानामुळे महसुली मार्गाने 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी सुलभ होणार आहे। लष्कर, वायुसेना, नौदल कमांडरांना प्रदान केलेल्या विशेष आर्थिक अधिकारांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे। तसंच तातडीच्या कार्यान्वयन गरजा पूर्ण करण्यासाठी प्रदान केलेल्या एकूण कमाल मर्यादेत 100% वाढ करण्यात आली आहे। आर्थिक अधिकारांमधील वाढीव्यतिरिक्त सामान्य खरेदीपेक्षा अधिक अधिकार प्रदान करून प्रमुख सेवेद्वारे संयुक्त सेवा खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे। वस्तू आणि सेवांच्या खरेदीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी अनेक नवीन सक्षम वित्तीय प्राधिकरणांची स्थापना करण्यात आली आहे। केंद्रीय वाणिज्य आणि